संसदेमधलं एक जागा वाटप महाराष्ट्रातल्या राजकारणाला फोडणी देणारं ठरलंय। हे जागा वाटप आहे संसदेमधल्या कार्यालयांचं। या जागा वाटपानंतर राजकारणातले पक्के वैरी आता एकमेकांचे सख्खे शेजारी बनलेत। या जागा वाटपानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना बाजूबाजूच्या कार्यालयामध्ये बसून राजकीय खलबतं करतील। महत्त्वाची गोष्ट अशी की हे वाटप होत असताना लोकसभा सचिवालयानं एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाला शिवसेना शिंदे असं नाव दिल्यानं महाराष्ट्रामध्ये भुवया उंचावल्यात। तर विजय नेहमी सत्याचाच होतो असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टिप्पणी केली आहे। पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून पक्ष आणि घरं फोडली, त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे। आणि सत्यमेव जयते, सत्याचाच विजय शेवटी होतो। आणि मला आमची तर लढाई कोर्टात चाललेलीच आहे। किती वेळ लागला तरी आम्ही लढू, कारण का हा अन्याय आमच्यावर एकदा झालाय तो दुसऱ्या कुणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई चालली। ते कार्यालय मिळण्यासाठी अपेक्षित असलेल्या खासदार संख्येच्या कोट्याची पूर्तता न केल्यानं किंवा न झाल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालय मिळालेलं नाहीये। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या कार्यालयावरती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नामोल्लेखामुळे सुरुवातीला आश्चर्य व्यक्त झालं, पण लागलीच या नोटिफिकेशनमध्ये सुधारणा करून लोकसभा कार्यालयानं सचिवालयानं या दालनाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं केलंय। राष्ट्रवादीच्या नावात झालेला बदल शिवसेनेच्या नावात सुद्धा होणार का, याबद्दल आम्ही एक्सपर्ट्सकडनं जाणून घेतलं। हो, आक्षेप नोंदवावाच लागेल, कारण जर लोकसभा सचिवालयाने ऑफिशियली तसं म्हणलंय तर जसं एनसीपी शरदचंद्र पवारांनी लेखी आक्षेप नोंदवला आणि त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे, तसंच एकनाथ शिंदेंना पण शिवसेनेच्या वतीने आक्षेप नोंदवावा लागेल लेखी ह्याच्यात, आणि मग त्याच्यात बदल होईलच। मला नाही वाटत हा काय मोठा विषय आहे, हा नजर चुकीने झालाय, पण असं व्हायला नाही पाहिजे आणि ते पण लोकसभेकडून तरी नाही व्हायला पाहिजे। तर 2022 साली शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर संसदेतल्या कार्यालयावरती शिंदेंच्या शिवसेनेनं दावा ठोकलेला। राहुल शेवाळे गटनेते असताना त्यांनी या कार्यालयाचा ताबा घेतला। आता नवी लोकसभा अस्तित्वात आल्यावरती खासदारांच्या संख्येनुसार कार्यालयांचं वाटप झालंय। आता शिंदेंच्या शिवसेनेला 128 क्रमांकाचं तर ठाकरेंच्या शिवसेनेला 128A हे कार्यालय मिळालंय। त्यामुळे राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली ही मंडळी आता संसदेमध्ये एकमेकांचे सख्खे शेजारी बनले। पक्षात फूट पडल्यावरती निवडणूक आयोगानं शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही त्यांचे मूळ पक्ष नाकारले। ओरिजिनल राष्ट्रवादी अजित पवारांची असल्याचं सांगितलं, तर ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेंची। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर लोकसभा सचिवालयाकडनं दालनांचं वाटप होताना पक्षांच्या नावांचा उल्लेख कसा चुकला याबद्दलचं कुतूहल वाढलंय आणि चर्चाही रंगली आहे।